मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुधाकर राव हे ढवळेकरच्या ऑफिसमध्ये येतात. तेथे ढवळेकर काम करत बसलेला असतो. त्याचवेळी सत्या आणि मीरासुद्धा तेथे आलेले असतात. मग आता सुधाकर राव विचारतात, साहेब आतमध्ये येऊ का? तर ढवळेकर अजिबात त्यांच्याकडे पाहतसुद्धा नाही. मग स्वतःहूनच सुधाकर राव हे आतमध्ये येतात आणि म्हणतात की मला माफ करा, माझ्या मुलाकडून सुद्धा चूकच झाली. त्यानंतर आता सत्याला राग येतो. तेव्हा मीरा आता त्याच्याकडे पाहत त्याला म्हणते, अजिबात रागवायचं नाही, चिडायचं नाही आणि आत्ता ह्यावेळी ना तुम्ही 1000पासून अंक मोजायला सुरुवात करा, चालेल ना? तेव्हा तो हो असं म्हणतो आणि आतमध्ये ते दोघेही येतात. त्यानंतर ढवळेकर म्हणतो, काय सुधाकर आलास का तू? काय बोल, काय बोलायचे? तेव्हा माझ्या मुलाकडून चूक झाली, माफ करा असं म्हणून सुधाकर राव हात जोडतात. तेव्हा कुणाकडून चूक झाली काय म्हणालास? जरा सुधाकर राव, अरे तुझ्या मुलाचं नाव तरी घे असं आता ढवळेकर म्हणतो. आपल्या बापाला आता हात जोडावे लागतायत हे पाहून सत्याचा राग अनावर होतो. परंतु मीराने सांगितल्याप्रमाणे तो 1000पासून उलटे अंक मोजायला सुरुवात करतो आणि मग नंतर म्हणतो, साहेब माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा आणि मी जे काही वागलो त्यासाठी सॉरी. तेव्हा माजोर्डा ढवळेकर आता म्हणतो की हे बघ, अरे आत्ता सॉरी म्हणायला आलास का तू? पण मला नको ते तू बोललास, माझा अपमान केला, माझी कॉलर पकडली आणि आता माफी मागण्यासाठी फक्त सॉरी? अरे एका शब्दात अशी माफी मागितलीस असं म्हणून आता सत्याचा तो पुन्हा पुन्हा अपमान करू लागतो. तरीही सत्य आता न चिडता एकदम शांतपणे उभा असतो, कारण त्याला या ढवळेकर बरोबर कोणताही वाद आता या क्षणी घालायचा नसतो. पुढे आता ढवळेकर म्हणतो, असं नाही जमणार, कारण आता खाली वाकायचं, माझे दोन्हीही पाय धरायचे आणि म्हणायचं माझं चुकलं, आय एम सॉरी, मला माफ करा. तेव्हा आता सत्याला खूप राग येतो आणि मग तो मीराकडे पाहतच राहतो. तेव्हा मीरा आता त्याला इशारा करत असते, परंतु सत्य ऐकत नाही. त्यानंतर सत्य आता पुढे जातो आणि म्हणतो, माफ करा मला, कारण माझ्यामुळे त्या दिवशी तुमचा अपमान झाला, मी तुमचा अपमान केला, त्यामुळे मला माफ करा असं तो सतत म्हणत असतो. त्याचवेळी आता ढवळेकर हा पुढे येतो आणि म्हणतो की त्या दिवशी माफी मागितली नाही तू आणि आज मागायला इथे आलास, परंतु त्या दिवशी सर्वांसमोर माझा अपमान केला होता, आता सर्वांसमोरच तू माफी मागायला हवी असं म्हणून ढवळेकर त्याला अट घालतो. त्यानंतर आता सत्या म्हणतो, ठीक आहे. मग आता सावंत त्याचबरोबर तेथे असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना तो तेथे बोलवून घेतो. तेव्हा त्यांचे सहकारी सर्व काही तेथे येतात आणि लगेच आता ढवळेकर म्हणतो, आता माझ्या पाया पडून माझी माफी माग, माझे पाय धरायचे आणि मगच माफी मागायची. तेव्हा आता सत्याचा तेथे खूप अपमान सर्वजण करत असतात, परंतु आता सत्या एकदम शांत असतो, कारण मीरा त्याच्यासमोर उभी असते. त्याच वेळी आता मीरा म्हणते की यांचा अपमान होतोय हे मला सुद्धा कळतंय, परंतु बाबांची पेन्शन मिळण्यासाठी मला हे करावंच लागेल. त्यानंतर सत्या हा गुडघ्यावर बसतो आणि लगेच ढवळेकरची माफी मागू लागतो. तेव्हा सुधाकर रावांना मात्र आता खूपच वाईट वाटतं. त्यानंतर सत्या हा म्हणतो, त्या दिवशी मी तुमचा जो काही अपमान केला त्याबद्दल मला माफ करा असं म्हणून तो सुधाकर रावांकडे आता पाहतो. त्यानंतर आता ढवळेकरला रिक्वेस्ट करत तो आता सांगतो की माझ्या बापाच्या पेन्शनचं तेवढं तुम्ही काम करा. तेव्हा आता सर्व कर्मचारी एकमेकांकडे आता पाहू लागतात. तर ढवळेकरला आता मनातून खूप आनंद होत असतो की याने माझे पाय धरून माझी माफी मागितली. त्या दिवशी माझ्या अख्ख्या स्टाफसमोर याचा मी अपमान केला होता आणि त्याने सुद्धा माझा केला होता, परंतु माझा अपमान मी कधीही सहन करू शकत नाही, कारण हा एक सामान्य माणूस आहे आणि मी त्यांच्या वरचढ आहे. म्हटल्यानंतर माझा अपमान मी कसा सहन करेल असं म्हणून ढवळेकरने स्वतःचीच बाजू आता खरी केलेली असते. त्यानंतर आता ढवळेकर म्हणतो की हे पहा, आता आपला आधीचा हिशोब हा क्लिअर झाला, तुम्ही आता दोघेजण निघू शकताय. तेव्हा सत्या म्हणतो, पण साहेब माझ्या बापाच्या पेन्शनचं. त्याच वेळी आता ढवळेकर हा लगेच त्याची कॉलर पकडतो आणि खूप झालं, आता निघायचं असं रागातच म्हणतो. त्याच वेळी आता सत्याचा राग मात्र अनावर होतो, पण मीराकडे पाहत तो शांत राहतो. त्यानंतर आता ढवळेकर विचारतो, काय रे, त्या दिवशी तुझ्या बापाच्या रिटायरमेंट सेरेमनीमध्ये माझा कसा अपमान केला होता, तुला आठवतंय का? तेव्हा आता ढवळेकरला ते सर्व क्षण आठवतात की कशा प्रकारे सुधाकरचा अपमान केल्यामुळे माझ्या कानाखाली मारली आणि एवढा मोठे मला शिक्षा दिली, तिथे सर्वांसमोर मला तोंडावर पाडलं. सर्व प्रकार आठवून आता ढवळेकर हा खूपच चिडलेला असतो.
आता मी अशी व्यवस्था करणार आहे की अजिबात पेन्शनचा 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, असं आता ढवळेकर म्हणतो. कारण सामान्य किड्यामुंग्यांसारखी माणसं तुम्ही, आणि तुमच्यामध्ये एवढी हिंमत येते तरी कुठून? म्हणजे तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली तर तुम्हाला राग येतो, आणि आमच्या आत्मसन्मानाचं मग काय, असं रागातच तो म्हणतो. अरे गायकवाड, तुला आठवत असेल ना त्या दिवशी तुझ्या मुलाने माझा कसा अपमान केला होता? त्यानंतर ढवळेकर म्हणतो, मुळात आमच्या समोर तुम्ही तोंडच नाही उघडलं पाहिजे, कारण आम्ही कोण आहोत, तुम्ही कोण आहात, लायकी ओळखून वागायचं. अरे ते जे मिळेल ते घ्या आणि गप्प बसा ना. पण हा तुझा मुलगा, त्याच्यामध्ये एवढी सुद्धा अक्कल नाहीये. शेवटच्या दिवशी त्याने हात माझ्यावर उचलला आणि लायकी दाखवली, आणि म्हणूनच मी तुमची पेन्शन अशी अडकवून ठेवली आहे. तेव्हा सत्य आणि मीराला आता खूपच राग येत असतो. त्यानंतर आता ढवळेकरकडे रागातच सत्य हा पाहत राहतो. तेव्हा सर्वांना आता प्रचंड धक्का बसतो की या ढवळेकरनेच पेन्शन अडकवली आहे. सत्या विचारतो, तू अडकवली का पेन्शन? मग ढवळेकर म्हणतो, हो मीच अडकवली आहे. एका माझ्या सहीवर पेन्शन अप्रूव्ह झाली असती, परंतु नाही, मी तसं होऊच देणार नाही. अरे तुझ्या कर्माची शिक्षा तुझ्या बापालाही भोगावी लागणारच आहे, असं म्हणून आता ढवळेकर सर्व सत्य सांगतो. अरे 40 वर्ष त्याने अगदी इमानदारीने काम केलं, आणि त्याचबरोबर सुधाकर सारखा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. अरे ना सुपारीच्या खांडाचं व्यसन, आणि ना कुणाच्या पुढे जाण्याचं काही व्यसन. अरे कशाचंच याला व्यसन नव्हतं. साधा सरळ अगदी नाकापुढे चालणारा हा माणूस होता. पण त्याचं काय झालं तू पाहिलंच असेल ना. आता आज माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पावर आहे, परंतु हा काय करतोय, फक्त खेट्या घालतोय. असं म्हणून की सर सही करा, सही करा, कारण त्याची काय मामूली पेन्शन मिळण्यासाठी, असं म्हणून ढवळेकर हा आता सुधाकर रावांचा अपमान करू लागतो. आणि तोच अपमान आता सत्याला सहन होत नसतो. तो आपल्या रागात शांत करत असतो. त्यानंतर आता रागातच ढवळेकर म्हणतो, मी त्याची पेन्शन रोखली तरीही तो काहीच करू शकत नाही. का तुला माहिती आहे का काही करू शकत नाही? तर सत्या रागातच त्याच्याकडे पाहतो. मग आता ढवळेकर म्हणतो, अरे सुधाकर गायकवाड हा माणूस शंड आहे, शंड. असं म्हटल्याबरोबरच आता सर्वजण जरा घाबरतातच की ढवळेकर ही काय भाषा वापरतोय. मीराला सुद्धा आता राग आलेला असतो, आणि सत्याच्या तर तळपायाची आग मस्तकातच गेलेली असते. त्यामुळे सत्या म्हणतोय, गप्पा बस. त्यावेळी आता सत्या हा अगदी शांतपणे सांगत असतो की माझ्या बापाची अशी पेन्शन रोखून ठेवू नका म्हणून, अडकवू नका म्हणून. परंतु ढवळेकर आता स्वतःचाच माज दाखवत म्हणतो की नाही, मी कधीच याची पेन्शन याला अप्रूव्ह करून देणार नाही. मग आता सत्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते, कारण त्याने सुधाकर रावांचा शंड असं म्हणून अपमान केलेला असतो. त्यामुळे सत्याच्या मनात त्याच्याविषयीचा राग असतोच, म्हणून तो सणासण त्या ढवळेकरच्या 2-3 कानाखाली मारतो. तेव्हा तेथे असणारा सर्व स्टाफ आता पाहू लागतो. तर सुधाकर राव आणि त्याचबरोबर मीराला मोठा धक्काच बसतो. त्यावेळी आता काय म्हणालास काय तू, असं म्हणून सत्याची कॉलर आता रागातच ढवळेकर पकडतो. त्यावेळी आता सत्या अजून एक झापड त्याला मारतो. तर ढवळेकर हा त्या टेबलवरच जाऊन पडतो. त्यामुळे आता तेथे असणारे सर्व ढवळेकरचे सहकारी तेथे येतात आणि सत्याला अडवण्याच्या प्रयत्नात असतात. मग आता मीरा आणि सुधाकर राव सुद्धा म्हणतात, सत्या अरे शांत राहा. परंतु सत्या शांत राहण्याचं नावच घेत नाही. आता काही वेळाने सत्याला सर्वजण असे पकडूनच ठेवतात, हालचाल करूच देत नाही. मग आता ढवळेकरची बारी असते. तेव्हा तो सत्याची रागातच कॉलर पकडतो आणि म्हणतो की इतका राग बरा नव्हे. त्यावेळी आता तो म्हणतो, होय मीच थांबवली होती तुझ्या बापाची पेन्शन, पण हे तू कधीच म्हणजे कधीच सिद्ध करू शकत नाही. तेव्हा आता असं म्हणून तो सत्याची कॉलर आता सोडून देतो आणि त्याच्या सहकाऱ्यांना म्हणतो की याला आणि याच्या बापाला ना तुम्ही अगोदर बाहेर काढा. त्यानंतर आता याला अगोदर बाहेर काढा असं ढवळेकर म्हणतो. तेव्हा सर्वजण सत्याला बाहेर काढणार असतात, पण सत्या म्हणतो अजिबात कुणी हात लावायचा नाही, असं म्हणून तो आता सर्वांना गुपचूप बसायला सांगतो आणि ढवळेकरला धमकी देत सांगतो की हे बघ, एक शब्द जरी काढला ना आता, तरीही तुझे अख्खे दात आहेत ना ते असे घशात घालेन.
त्यानंतर आता सत्या हा रागातच तेथून जातो. त्यावेळी आता मीरा आणि सुधाकर राव हे एकमेकांकडे पाहतात आणि मग त्यानंतर तेथून जायला निघतात. तर आता ढवळेकरच्या तळपायाची आग ही मस्तकात गेलेली असते, कारण सत्याचा त्याला रागच आलेला असतो. तेव्हा तो काय करतो तर आता रागातच सहकाऱ्यांना कामाला जायला सांगतो. मग काही वेळानंतर ढवळेकर आता म्हणतो की काहीही झालं तरी सुधाकर, या जन्मात तरी तुला तुझी ती पेन्शन मिळणारच नाहीये, असं म्हणून तो आता खूप चिडतो. आता ढवळेकरचा तेथे खूप अपमान झालेला असल्यामुळे ढवळेकरने हा निर्णय आता घेतलेला असतो. तर दुसरीकडे घरी सर्वजण येतात. त्याच वेळी आता सुधाकर राव हे अगदी शांत बसलेले असतात. तर आता मीरा ही सुधाकर रावांना पाणी देते आणि म्हणते, बाबा जरा शांत व्हा. तेव्हा सत्य आता सारखे सारखे सुधाकर रावांची माफी मागत म्हणतो, बाप मला खरंच तू माफ कर. अरे तुझा असा अपमान होताना मी नाही कधी शांत बसू शकत. मला नाही होणार तुझा अपमान असा सहन. अरे बाप, तू माझ्यामुळे अजूनच गोत्यात आला. तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात, सत्यजित बाळा जाऊ दे रे, झालं ते झालं आता. तेव्हा आता सत्या म्हणतो की जाऊ दे नाही बाप, अरे तुला हवं असेल ना तर तू मला मार, असं म्हणून सुधाकर रावांचा हात घेऊन तो स्वतःला खूप मारू लागतो. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, अरे नको बाळा, राहू देत. आता तो खूपच रडू लागतो. त्यानंतर तो म्हणतो, बाप मला ओरडणार आहे तू, हवं तर माझे कान पकड, मला उठाबशा काढायला सांग, काहीतरी मला तू कर, म्हणजे माझं मन समाधान होईल. अरे तू एवढा 40 वर्ष नोकरी केली आणि मी काय केलं तर तुझी अशी पेन्शन अडकवून ठेवली माझ्या रागामुळे. तेव्हा सुधाकर राव आता म्हणतात, सत्यजित काय करतोस बाळा तू, म्हटलं ना की जाऊ दे म्हणून, नको एवढा विचार करू तू. अरे ज्याच्या नशिबात जे आहे ना तेच घडतं बाळा, तुझ्या जागी जर मी असतो तर हेच केलं असतं. तेवढ्यातच निरूपा आता तेथे येते आणि सगळं बोलणं ऐकू लागते. इकडे सत्या म्हणतो, बाप हे बघ प्लीज, मला बरं वाटेल म्हणून तू काही पण बोलू नकोस. अरे ऐक ना बाप, मला काय म्हणायचंय, पण माझ्यामुळेच हे सगळं काही घडलंय. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, बाळा आता तो विषय अजिबात नको, मी तुला किती वेळा सांगू, जा तुम्ही तुमची तुमची कामं करा, उगीच माझ्या पाठीमागे नाचत राहिला तर तुमची कामं खोळंबतील, असं सुधाकर राव म्हणतात. तेव्हा सत्याला अजूनच वाईट वाटतं. त्यानंतर आता सत्या एकदम शांत होतो. तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात, जा ना बाळा, मी तुला सांगितलंय ना एकदा, जा. मग आता सुधाकर रावांना दुखवायला नको अजून म्हणून सत्या तेथून जातो. त्यानंतर आता सत्या आणि मीरा हे दोघेही जेव्हा तेथून जातात ना, त्याच संधीचा फायदा घेऊन आता निरूपा लगेच पुढे येते. असलं वातावरण पाहून तिला समजलेलं असं नक्की काय घडलंय, परंतु मुद्दामच उगीच आता ती शांत बसलेल्या सुधाकर रावांना विचारू लागते, काय घडलं काय. मग आता ते म्हणतात काही नाही, असं म्हणून ते तिच्याकडे दुर्लक्ष करतात. त्याच वेळी आता निरूपा विचारते, अहो तुम्हाला कळत नाही का, तुम्ही जर मला नाही सांगितलं तर मला कळणार नाही का. अहो तिकडे जे काही झालंय ना ते तुम्ही मला सांगितलं नसेल ना तरीही मला तुमच्या चेहऱ्यावर ते अगदी स्पष्टपणे दिसतंय, कारण तुमच्या लाडक्या आणि बिनकामाच्या मुलाने तिकडे नक्कीच काहीतरी गोंधळ घातलेला दिसतोय. मी आता तुम्हाला स्पष्टपणे सांगते, जर या पनवतीला तुम्ही असाच जर ठेवला ना तर पेन्शन काय, अहो तुम्हाला साधी भीक सुद्धा मिळणार नाही. त्यावेळी आता सुधाकर रावांना खूप वाईट वाटतं की ही सारखी सारखी माझ्या सत्याला नावं ठेवतीये, परंतु आता त्यांचाही नाईलाज असतो, कारण आता जेव्हा सत्याची बाजू घ्यायची असते तेव्हा सुधाकर राव नेहमी घेत असतात, परंतु आता सत्याची चूक असल्यामुळे ते निरूपाला सुद्धा काही बोलू शकत नसतात, कारण आता निरूपा जे बोलतीये ते खरं आहे, परंतु तिला रोखायचं तरी कसं हा प्रश्न आता सुधाकर रावांना पडतो. तिला माहीत असतं की अजिबात ही पेन्शन काही मिळणार नाहीये, म्हणून ती जरा चिडलेलीच असते, म्हणून ते गप्प बसतात. तर इकडे पंकज हा रूममध्ये असतो. तेव्हा आता देविका झोपत नाही, ती एकदम शांत शांत असते आणि आरशासमोर जाऊन उभी राहते. त्याचवेळी आता पंकज तिला विचारू लागतो, बेबी काय झालं बेबी. मग आता ती म्हणते की काही नाही रे. तो म्हणतो, मला नाही सांगणार, मग कुणाला सांगणार बेबी. त्यावेळी आता ती म्हणते, अरे माझं लागतंय, काय करावं ना कळतच नाही. त्यावेळी आता देविका म्हणते की तुझ्याकडे एखादी पेनकिलर असेल तर सांग ना. मग आता तो म्हणतो, पेनकिलर नको खाऊस, हे बघ मी तुला हेड मसाज मस्त करून देतो, अशी केसांची मस्त अशी मॉलिश करून देतो. त्यावेळी आता ती म्हणते, तुला येते का चंपी करता. मग आता तो तिला मिठी मारतो आणि म्हणतो, हो मला येते चंपी करता, असं म्हणून तो आता लगेच
तिला तेथे बसायला सांगतो आणि लगेच हातावर तेल घेऊन तिच्या केसांची चंपी करत असतो. त्यानंतर आता ती म्हणते की आपण मॉलदीवला गेलो ना, मग आपण पण एकमेकांच्या केसांची चंपी करू, चालेल ना? तेव्हा तो म्हणतो, मॉलदीवला गेलो चंपी? तेव्हा ती म्हणते, हो, मग काय एवढं? त्याचवेळी तो म्हणतो, तिथे गेल्यानंतर आपण स्पाला जायचं आहे, समजलं? हा मोठ्या मोठ्या बाता तो तिच्यासमोर आता मारत असतो. तेव्हा ती आता विचारते, पण फ्लाईट्सचे तिकीट बुक झाले की नाही? तेव्हा आता पंकज खूपच घाबरतो, काय उत्तर द्यावं त्याला कळत नाही आणि तो चंपी करायचीच थांबतो. त्याचवेळी आता तो म्हणतो, नाही बेबी, अजून कन्फर्म झालेले नाही आहेत, पण मला आज वेळच नाही मिळाला ना कामामधून, म्हणून मी ह्या तिकिटांकडे जरा दुर्लक्षच केलं, पण करतो, हा नक्की करतो. त्याचवेळी आता पंकज, तू कोणत्याही बाबतीत असा सिरियस का रे नसतो, असं रागातच आता ती त्याला विचारते. त्याचवेळी आता ती त्याचा हातच झिडकारते. मग आता तो म्हणतो, डार्लिंग, अगं असं नाही आहे, मला खरंच आज वेळ नाही मिळाला, पण माझं बोलणं झालंय ना त्यांच्यासोबत फोनवर. आता उद्या जाणार आहे ना मी, 100% प्रॉमिस. मग आता ती म्हणते, अरे पण तुला कसं लक्षात राहत नाही? तेव्हा तो तिला गप्प करतो आणि म्हणतो की एकदम शांत बसायचं आणि तोंड बंद ठेवायचं, कारण मी तुझ्या केसांची आता चंपी करतोय ना, मग त्याचाच आनंद घेतो. आता तुला रिलॅक्स फील होतंय की नाही? तेव्हा ती म्हणते, हो, होतंय थोडं थोडं. पुढे आता तो म्हणतो, मसाज एन्जॉय कर. तेव्हा ती म्हणते, हो, करतीये ना. तर आता दुसरीकडे सत्य हा झोपलेला असतो. दिवसभर घडलेल्या गोष्टींचा तो आता खूप विचार करत असतो आणि म्हणतो की काहीही करून मला शांत राहायला हवं. मीरा आता तिचं अंथरूण टाकत असते, तेवढ्यातच सत्याला एक फोन येतो. त्यावेळी सत्या तो कॉल रिसीव करत नाही. मीरा म्हणते, हो, कॉल तरी रिसीव करा. मग आता सत्या म्हणतो की काय करू कॉल रिसीव करून, असं म्हणून तो आता तसाच झोपतो. मीरा म्हणते, कॉल रिसीव करा. तेव्हा तो आता कसाबसा कॉल रिसीव करतो आणि फोनवर म्हणतो की मला माहीत आहे की उद्या सकाळचं भाडं आहे म्हणून, आणि मी वेळेतच येणार आहे, तुम्ही फक्त तयार राहा, असं म्हणून आता तो फोन ठेवतो. तेव्हा मीरा आता म्हणते की अहो, तुम्हाला कळतं की नाही काही? अहो, उद्या आपली केस आहे. तेव्हा तो आता विचार करतो की काय केस? अगं पण तुला असं वाटतंय का धूमकेतू, एवढं सगळं होऊन देखील मी तिकडे यावं म्हणून? त्यावेळी आता ती म्हणते, पण यावं तर लागेल ना, आपल्याला बाबांची साथ द्यायला नको का? अहो, बाबांच्या या परिस्थितीमध्ये आपण सुद्धा त्यांच्याबरोबर असलं पाहिजे, फक्त जिंकताना साथ द्यायची असं नाही ना. अहो, त्यांचाही विचार आपण केला पाहिजे. त्याच वेळी आता सत्या म्हणतो की आपण जर काही हरलो तर ते माझ्यामुळेच असेल, मग कशासाठी उगीच तिकडे जायचं, आणि मी माझ्या बापाला असं हरताना नाही पाहू शकत. तेव्हा मीरा आता सत्याचा हात पकडते आणि त्याला म्हणते, ऐका माझं, ज्या बापाच्या पाठीशी मुलगा उभा असतो तेव्हा बाप मात्र कधीच हरत नाही, असं म्हणून ती त्याला विश्वास देते, धीर देते की तुम्ही सुद्धा उद्या आमच्याबरोबर चला तिकडे केससाठी. काहीतरी असं घडेल जेणेकरून आपल्या बाजूने सुद्धा निकाल लागेल. तुम्ही उद्या कोर्टात जाणार, कारण तुम्ही बाबांचं बळ आहे. अहो, जिंकण्यासाठी जसं बळ लागतं तसं हरताना सुद्धा लागतंच की, असं म्हणून ती सत्याला खूप छान प्रकारे समजावते. त्यानंतर आता ती म्हणते, आपण बाबांना असं एकटं सोडायचं नाही, ते पण कधी म्हणजे कधीच असं एकटं सोडायचं नाही, असं म्हणून ती आता त्याला धीर देण्याचा प्रयत्न करते आणि सगळ्या काही गोष्टी अगदी प्रामाणिकपणे समजावून सांगते. तेव्हा आता सत्या मनात विचार करत असतो, बाप, हे बघ, माझ्यासाठी हे खरंच खूप कठीण आहे, परंतु पेन्शन ऑफिसला मला यावंच लागेल, मी तुला असं एकटं नाही सोडू शकत. तर मीरा आता झोपायला जाते आणि आपली झोपून घेते, कारण तिला माहीत असतं काहीही झालं तरी सत्या उद्या येईल म्हणजे येईलच. त्यानंतर आता सत्या विचार करतो, नाही, मला जायलाच हवं, मी जर नाही गेलो तर ते माझ्या बापाला खूप वाईट वाटेल. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता तिकडे ऑफिसमध्ये जाण्याची वेळ येते खरे, परंतु सत्या अगोदर बाप्पाचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो की बाप्पा, हे बघ, मी माझ्या आयुष्यात चुका केल्या असतील त्या मला मान्य आहेत, परंतु माझ्या बापाने 40 वर्ष नोकरी केली आणि ते त्याच्या हक्काचं आहे ना, ते त्याला मिळवू देत. त्याचवेळी मीरासुद्धा हात जोडून बाप्पासमोर प्रार्थना करते आणि म्हणते, विघ्नहर्ता, आमच्या मनात नक्की काय आहे तू सगळं काही जाणतोस, माझ्या बाबांच्या कामावर आलेलं संकट सावट तेवढं दूर कर. तर आता दुसरीकडे सर्वजण कोर्टामध्ये जातात, तेव्हा जे अधिकारी असतात ते आता
लगेच आपला निर्णय सांगतात. मिसेस मीरा गायकवाड यांनी दिलेल्या पुराव्यानुसार सर्व आरोप आम्ही फेटाळले आहेत आणि सुधाकर रावांना त्यांची पेन्शन मिळते. त्याचवेळी आता सुधाकर रावांना ती पेन्शन मिळणार असते. मग आता मीराचं खास करून सत्या कौतुक करत म्हणतो, माझ्या रागाचं तू संधी सोबत सोनच केलं अगं कडक धुमकेतू, असं म्हणून तो तिच्यासाठी सॅल्यूट घालतो. त्यावेळी आता मीरा सुद्धा खुश होते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.